केळीच्या फुलांची भाजीची तयारी. आपण आहे ना आज ह्या फुलाची भाजी करणार आहोत, केळीच्या कांद्याच्या फुलाची. तर आधी हाताला ना गोड तेल लावून घ्यायचं की जेणेकरून त्याचा चीक आपल्या हाताला चिटकणार नाही आणि कपड्यांपासून लांब ठेवायचा, कारण कपड्यांना जर याचे डाग पडले तर हे निघत नाही. तर आता हे आपण सोलून घेऊया पूर्ण. अशा प्रकारे हे त्याची फुलं आहे बघा. हे फुलं काढायचे आहेत आपल्याला. हे पूर्ण काढून घेऊया अशा प्रकारे. आता आपण हे पूर्ण सोलून घेणार आहोत. हे आता हे पूर्ण सोलून घेऊ, पूर्ण काढून घेऊयाचे. हे हे फुलं आहेत ना, हे कळ्या केळीचे फुलं असे हे सगळे काढून घेणार आहोत आपण. चला भेटू नंतर. हे पूर्ण आता हे सगळं शेवटचं टोक आलं. आपण याची पण मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी याची पण भाजी करून तुम्हाला. हे सगळं याचा कळा कोंब आहे ना, याची पण भाजी करतात. तर बघा याची पण मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. तर बघा गाईस, सगळे फुलं आपण काढून घेतले आहे. आता हे निसायचे कशी हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे बघा, हे आहे ना याच्यातला कोंब तो काढायचा आहे आपल्याला. हे बघा, हा कोंब दिसतोय ना तुम्हाला, हा कोंब काढायचा आहे. आणि हे बघा, हे काढायचं की जे हे जर काढलं नाही तर ही भाजीची पूर्ण कडू लागते ही भाजी. त्यामुळे हे कोंब काढावंच लागते हे दोन. तर हे आता आपण असेच पूर्ण सोलून घेणार आहोत. बघा, हे दोन्ही कोंब काढायचे अशा प्रकारे. हाय गाईस, तर आपले ही फुलं, आपली केळीची फुलं पूर्ण साफ करून झालेले आहे. तर मी बाकीच्या ह्या साईडला काढलेत ना जास्त लालवाले, त्यांचे मी भजे काढणार आहे आणि यांची भाजी करणार आहे. तर पहिले भज्यांची तयारी करूया. तर हे आहेत ना, हे बाकीचे मी जे भजेला फुलं ठेवलेले आहेत ना, ते आता मी पाण्यात टाकून घेणार आहे, जेणेकरून ते काळे पडायला नको म्हणून. ते स्वच्छ धुवून घेऊया आपण हे पूर्ण. स्वच्छ पाण्याने हे मी धुवून घेणार आहेत. तर चला बाकीची तयारी करूया नंतर. हे बाकीचे फुलं जे राहिले आहेत ना, त्यांची मी भाजी करणार आणि बाकीच्यांची भजी करणार होते. तर हे बाकी भाजीचे जे फुलं आहेत ना, ते आपण आता बारीक कट करून घेऊया. तर आपले हे कट करून झालेले आहे. हे आता काळे पडते म्हणून, आता काळे पडायला नको आहे म्हणून आता हे बारीक चिरून झालेत ना, तर हे आता आपण पाण्यामध्ये धुवून घेऊ स्वच्छ. थोडं पाण्यात टाकूया, धुवून आणि स्वच्छ पाणी धुवून घेऊया. मग त्याची पुढची तयारी भाजीची करूया. हे सगळं पूर्ण पाण्यात टाकून ठेवूया की जेणेकरून काळी पडणार नाही. केळी पटकन काळी पडते ना, त्याचं फूल पण काळं पडतं पटकन. तो कंद होता ना तुम्हाला मी बोलले ते ना, मी त्या कंदाची पण तुम्हाला भाजी करून टाकणार आहे. तर ही ना आपण कोबी कापतो ना, तसं कापून घ्यायचे. तसं बारीक असं एकदम बारीक पीस कापून घेऊ. त्याचे पूर्ण छोटे तुकडे करून घेऊया. अशा प्रकारे बारीक कापून झालं. मी याची वेगळीच सेपरेट भाजी करून दाखवणार होते, पण थोडंच आहे त्यामुळे मी ह्या जे फुलं मग अशी कट केली त्या फुलांमध्येच मिक्स करणार आहे. ते पण आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवायला टाकूया. स्वच्छ धुवून घेऊया ते पण. तर आपले हे धुवून स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे. आता आपण हे चांगले ठेवून घेऊया ही सगळी भाजी. हाय गाईस, गॅस चालू करून मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं आहे. आता आपण ही चिरलेली केळीची भाजी आहे ना, त्याच्यात टाकून देऊया. त्याच्यात थोडी हळद टाकूया, थोडंसं मीठ पण टाकूया. ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. झाकण ठेवूया. हाय गाईस, आपण ते वाफत ठेवलेले होते ना, ते काढून घेऊया. आता वाफ कोंडली होती वाफून 10 मिनिटासाठी. अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून टाकूया. थंड होऊन देऊया, काढून घेऊ सगळं. हाय गाईस, तर मी या झाऱ्याच्या साह्याने हे सगळं काढून घेत आहे. आता मी ठेवून घेते पूर्ण एका भांड्यामध्ये. काढून घेऊया सगळं. आता जर हे सगळं काढून घेतलं आहे मी. आता तीच कढई तापत ठेवली आहे. आता ती तापत ठेवली आहे. कढई आपली चांगली तापली आहे. आता त्याच्यात टाकू आपण तेल.
तेल तापले, आता त्याच्यात टाकू थोडंसं जिरा. जिरा चांगला तडतडला त्याच्यात टाकू कढीपत्ता. कढीपत्ता पण तडकला आहे. त्याच्यात आता कांदा टाकूया. कांदा थोडं चांगलं परतून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत. तर आपला कांदा असा लाल कलर रंग एक चालला त्याला ब्राऊन थोडंसं मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात टाकू लाल तिखट थोडं जास्त ठेवायचं, कारण ते ऑलरेडी केळी थोडी गोड राहते ना, मग थोडं तिखट जास्त टाकायचं. थोडा कांदा लसूण मसाला टाकू. आता चांगलं मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात टाकू आपण हे उमवलेले केळीची फुलं. ते चांगले एक मिक्स करून घेऊया एकजीव. ऑलरेडी त्याच्यात आपण पहिल्यांदा मीठ टाकलं होतं उमवायला, त्यामुळे आता थोडं काहीतरी टाकायचं आहे मीठ त्याच्यामध्ये. उमवायला मीठ टाकलं होतं म्हणून आता मी थोडंच टाकते, चवीनुसार मीठ. ते मिक्स करून घेऊया. आता चांगलं मिक्स करून घेऊया एकजीव. आता झाकण ठेवून 15 मिनटं वाफवून घेऊया. तर चला, आपण 15 मिनटं झाले. आता आपण उचलून बघूया आपली भाजीचं काय चाललंय, शिजली का नाही बघूया. तर मस्त झाली आपली भाजी. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया मस्तपैकी. आता मी भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊन राहिले. तर अशा प्रकारे आपल्या केळीची फुलांची भाजी रेडी आहे. आज आहे हे आजच्या जेवणाचा मेनू. केळीच्या फुलांची भाजी, केळीचे भजी, ही तळलेली मिरची, चपाती, डाळ, कांदा, भात. या जेवायला.